करना
Thank you.
गेला वाया शिवभक्ती नाही केली व्यर्थ सिनाली माऊली झालो संसार कबाडी सुख नाही पल घडी शिवभक्ती नाही केली व्यर्थ सिनाली माऊली आयुष्याचा नाश झाला आयुष्याचा नाश झाला दास म्हणे वाया गेला शिवभक्ती नाही केली व्यर्थ सिनाली माऊली पंचचर्या करू मन 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 दुसरे चरण मनमताचे आदि जगद्गुरु पंचचर्यांना कोटी कोटी प्रणिपात शिवभक्ती लोप झाली विश्व शिवमय केले असे संत श्रेष्ठ संत शिवयोगी संत शिरोमणी मनमत माऊलींच्या चरणी कोटी कोटी प्रणिपात 12व्या शतकामध्ये क्रांती घडवून आणणारे क्रांती सूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर शरण शरणार्थी माझ्या जीवनाचे शिल्पकार सद्गुरु लिंगैक्य महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज बर्दापूरकर सद्गुरु चन्नबसव शिवाचार्य महाराज ज्याने महाराष्ट्र आंध्र कर्नाटक शिवमय करून टाकला ज्याने शिव संप्रदायाचा पुन्हा एकदा पाया रचना म्हणता येईल असे वसुंधर रत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर लक्ष्मण शिवदास आदी थोर संतांच्या ज्ञानेश्वर माऊली तुकोबा यांच्या चरणी कोटी कोटी प्रणिपात करून तदनंतर या ब्रह्मांडाचा नायक असणारा शुतोष परमात्मा भगवान शिव माता पार्वती आणि श्री गणेशाच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो। ओम नमः सदाशिव
शिवा सर्व देवाची या देवा सर्व देवाचा तो देव असणारा शुद्धोष परमात्मा भगवान शिव अर्थात भावनाथेश्वराच्या चरणी कोटी कोटी प्रणिपात करून तदनंतर या ठिकाणी या कीर्तन सोहळ्यासाठी उपस्थित असणारी या गावातील आणि पंचक्रोशीतून आलेली सर्व गुणवंत कलावंत पुरुष भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ, आमचे बाल भजनी मंडळ, या सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणिपात. गायक, वादक, प्रवचनकार, कीर्तनकार, शिवकथाकार, 1 रुपयापासून शेवटचा जो कोणता आकडा असेल ते सर्व धनदाते, अन्नदाते, विनेकरी, पारायण करी, सतरंजी उचलण्यापासून शेवटच्या दिवशी भांडे घासण्यापर्यंत करणारे सर्व कार्यकर्ते, सप्ताह कमिटीची सर्व पदाधिकारी, गावातील प्रतिष्ठित मग ते सरपंच, उपसरपंच, जे जे काही असतील ते सर्व आणि उपस्थित असणारे तुम्ही सर्व या ठिकाणी सर्वसाधारण नाहीत, साक्षात शिवगण आहात आणि तुम्हा सर्व शिवगणांच्या चरणी कोटी कोटी प्रणिपात करून आज या कीर्तन रूपी सेवेचं प्रयोजन असं आहे. या परमपावन पवित्र असं शिवक्षेत्र आवटाणा नगरीमध्ये चालत असलेला हा अखंड शिवनाम सप्ताह आणि एक तपपूर्ती होत आहे. काय सांगावं म्हणजे तुमच्या या गावची कथा. कधी कधी माझं मला सुद्धा धन्य वाटतं बरं का. अलग लक्षात, सुरुवातीला कुणीतरी एक जण पुढं व्हावं लागतं, पुन्हा मग ऑटोमॅटिक सगळं सर्वजण येत असतात म्हणले महाराज. आज 12 वर्षापूर्वी कोळखंडडी इथं माझी कथा चालू होती म्हणले महाराज. भर उन्हात तानात अगदी आंबेजोगाईच्या पाठीवरून त्या कोळकानी पडे चलत आले म्हणले महाराज आमचे स्वामी महाराज. भयानक ऊन होत. कथा संपल्याबरोबर आले आणि गुरुजी म्हणले आमची एक इच्छा आहे. मी म्हणलं बोला की. म्हणले आम्हाला शिवनाम सप्ताह उभा करायचा आहे. मी म्हणलं अवश्य करा, काय वाटेल ते सहकार्य आम्ही करू. अलग लक्षात. पण त्याने पुन्हा नंतर सांगितलं 3 दिवसाचा सप्ताह जमतय का. मी म्हणलं 3 दिवसाचा नाही हो जमत. काय करावं म्हणले महाराज. नवीन हाय, कोण साथ देईल ना देईल काही सांगता येत नाही. मी म्हणलं तुम्हाला 3 दिवसाचा करायचं ना, म्हणजे कीर्तन 3 दिवस, पण 7 दिवसाचं पारायण करा. एक लक्षात ठेवा, शिवनाम सप्ताह असो, अखंड शिवनाम सप्ताह असो किंवा अखंड हरिनाम सप्ताह असो, विना अलग लक्षात पारायण, शिवपाठ किंवा हरिपाठ, अलग लक्षात, या 3 गोष्टी जिथं आहेत त्याला शिवनाम सप्ताह म्हणायचं किंवा त्याला हरिनाम सप्ताह म्हणायचं. मी म्हणलं पारायण करा आणि शेवटचे 3 दिवस कीर्तन ठेवा. ते म्हणले महाराज ह्याचं कसं. तुम्ही म्हणलं त्याची अजिबात काळजी करू नका, त्याची गॅरंटी माझ्याकडे आली. अलग लक्षात. आणि 3 दिवसाचा कार्यक्रम झाला. लोकांना त्यावेळेस म्हणजे थोडस नवीन काहीतरी वाटलं. हळूहळू काय गंमत आहे, संपूर्ण गाव याच्यामध्ये ओतलं गेलं. 3 दिवसाचा 5 दिवसावर आणि 5 दिवसाचा 7 दिवसावर सप्ताह आला. आज तपपूर्ती महोत्सव या ठिकाणी साजरा होतोय आणि तुमचं एकदा टाळ्या वाजून अभिनंदन म्हणले मला. आणि या तपमूर्ती महोत्सवानिमित्त आज 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा संयोजकांनी माझ्याकडे सोपवलेली आहे. आणि आजच्या मंगलमय प्रसंगी घेतलेला प्रसूत अभंग आहे वीरशैव संप्रदायातील थोर संत श्रेष्ठ शिवदास माऊलीचा 4 चरणाचा आणि उपदेशपर प्रकरणातील असणारा अभंग आहे. अभंग सुदास महाराजांचा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील असणारा अभंग आहे. आम्हाला
जन्म मिळाला परंतु जन्म कळाला नाही. मिळणं वेगळं आणि कळणं वेगळं. आलं लक्षात. एका राजानं म्हणले महाराज, थोडक्यात सांगतो मी, एक राजा फेरफटका मारत असताना वाटत लोहार आपलं काम करत होता. एवढे असणारे म्हणले महाराज, ती ताडपत्रीचं एवढं छत होतं आणि एवढे लेकर बाळ सगळे उघडे नागडे, आणि त्याच्यामध्ये ते बिचारा हे करत होतं. राजानं पाहिलं आणि राजानं पाहिल्याच्या नंतर राजाला दया आली आणि राजानं काय केलं, त्याला आखी एक बगीचा जी की चंदनाची होती, चंदनाची, ती चंदनाची त्याला भेट देऊन टाकली. का? याच काहीतरी कल्याण होईल म्हणून, आहे की नाही. याला ते चंदन तोडील, बाजारात विकेल आणि आम्हा पैसा कमवेल आणि परिस्थिती चांगली सुधारेली आहे हेतून राजानं दिलं. पण ह्यानं काय करायचं माहिती आहे का? जायचं, लाकूड तोडून आणायचं, त्याला वाळवायचं, त्यानं त्याच्या पट्टीत जाळायचं. वर्षामध्ये तेवढी म्हणल्या महाराज चन्नाची तेवढी बाग पार करून टाकली. वर्षाच्या नंतर राजा आपलं उगं फेरफटका बघत आला तर काय, ती ताडपत्रीन ते तशाला तसं म्हणले महाराज, काय की नाही. राजाला वाईट वाटला. राजानं म्हणला, अरे काय केलास? काय नाही म्हणले महाराज, कोळसा केलो. शिवारे शिवा. म्हणजे आम्ही सुद्धा आमच्या जीवनाचा कोळसा करून टाकायला झालं. आलं का लक्षात? शिवदास माऊली सुद्धा तुमच्या आमच्या सारखेच होते. त्यांनी 6 शास्त्र 18 पुराण आगम आणि निगम याचा अभ्यास केला आणि प्रत्येक ठिकाणी त्यांना एकच अंतिम तत्व जे दिसलं ते म्हणले महाराज शिव तत्व. लक्षात असू द्या. कितीतरी उदाहरणं सांगता येतील, त्याच्यातलं एक उदाहरण सांगतो आणि पुढे जातो, अभंगाकडे येतो. लक्षात असू द्या. ब्रह्मा विष्णू गंधर्व किन्नर अगदी सगळ्यांनी आतापर्यंत जर कोणाची भक्ती केली असेल तर ते शिवाची. आता आणखीन एक, याच्या पुढे जाण्याच्या अगोदर तुम्हाला परिहार देणं गरजेचं आहे. शिव वेगळा आणि शंकर महादेव वेगळा. लक्षात ठेवा ही गोष्ट. शिव हे अंतिम तत्व आहे, ज्याला आकार नाही, उकार नाही, गंध नाही, रूप नाही, वास नाही, असं जे निर्गुण स्वरूप आहे ते शिव. आता शिव महापुराण कथामध्ये तुम्ही श्रवण करत असाल. या शिव तत्वाच्या डाव्या दंडातून, डाव्या बाहूतून, आहे की नाही, विष्णू तत्वाची उत्पत्ती झाली आणि विष्णू तत्वाच्या पेहूतून कमळ उमललं आणि त्या कमळावर ब्रह्माची उत्पत्ती झाली आणि तिथून मग सृष्टीचा उलगडा चालू झाला. भगवान शंकराचे सासरे अगोदरचे तस तर भगवान शंकराचे लय लग्न झाले ते, पण एकाच बायको सोबत. लक्षात ठेवा. ऐका नाही. राजा दक्ष हा सासरा भगवान शंकराचा परम भक्त होता. त्रिकाल पूजा करत होता. त्रिकाल. पण 2 गोष्टीमुळं 36चा आकडा बनला. एक कारण असं घडलं म्हणले महाराज की एकदा देव आणि असुर यांचा संग्राम, युद्ध झालं. त्या युद्धामध्ये देवतांची हार होती की काय एवढ्यापर्यंत अवस्था गेली. त्यावेळेस इंद्रानं काय केलं, राजा दक्षाला मदतीला बोलावलं. राजा दक्ष पराक्रमी होता म्हणले महाराज आणि राजा दक्षानं देवांना विजय मिळवून दिला आणि देवांना विजय मिळवून दिल्याच्या नंतर सर्वांनी मिळून 33 कोटी देवांनी मिळून या राजा दक्षाला एक पद दिलं, पदवी दिली आणि ती पदवी होती प्रजापती नावाची. थोडक्यात लाल दिव्याची गाडी दिली म्हणा की. ती कळते आपणाला. लाल दिव्याची गाडी दिली. आता मला सांगा,
साधं ग्रामपंचायतचा सदस्य झालं तर माणूस असा चलते. आणि देवसभेमध्ये बोलवल्याच्या नंतर सगळेजण पोहोचले. अगदी ब्रह्मा विष्णू शिव सगळे सगळे देव येऊन पोहोचले. तेवढ्यात कोणीतरी म्हणलं बराच वेळ झाले हो बसून, अर्धा तास झाले, सभा चालू करा. तेवढ्यात इंद्रदेव म्हणले हे बघा, प्रजापती राजा दक्ष अजून आला नाही, ते आल्याशिवाय सभा चालू होणार नाही. डिमांड चालतं म्हणलं तर तसं. आता लाल दिव्याची गाडी मंत्रिमंडळ म्हणल्यावर मंत्री पाहिजेत. अनाईटीत असं चालत होता म्हणजे महाराज. प्रजापती हे पद दिल्यामुळं 33 कोटी देव उठून उभा टाकले त्याच्या सन्मानार्थ. आलं लक्षात? ब्रह्मदेव उभा टाकले, विष्णुदेव उभा टाकले, पण भगवान शिव मात्र उभा टाकले नाहीत. आणि चलत असताना असं बघितलं, भगवान शंकर खाली बसलेले दिसल्याबरोबर ह्याची तळपायाची आग मस्तकाला गेली. भगवान शंकराचा परमभक्त होता, परंतु अहंकारामध्ये भगवान शंकराला नाही नाही ते बोलू लागला. त्यावेळेस नंदीनं सांगितलं, अरे तू कोणाशी बोलतोयस माहित आहे का? अरे तो सगळ्याचा बाप आहे, तो कसा तुझ्या सन्मानासाठी उठेल? आहे की नाही? आणि झालं भांडण होणार. आता नंदी जाऊन नंदी असणार राजा दक्षाच्या अंगावर धावून जाणार. तेवढ्यात शंकराने थांबवलं, निघून गेले. तेव्हापासून सासर जावायचं 36 आकडा आला. आलं लक्षात? तेव्हापासून जी सासर जावायचं जमत नाही ती आज. असं का घडलं त्याचं कारण सांगलो मी. पुण्याच्या कारणानं असं ना, भगवान शंकरापासून दूर गेला की त्याचा सत्यानाश झाला म्हणून समजायचं. दुसरी एक घटना अशी घडली होती. ब्रह्मदेवाला भगवान शिवाकडून शाप मिळाला होता. तेवढं सांगत बसणार नाही. श्रेष्ठत्वाचा वाद लागला होता. ब्रह्मदेव वरी गेलते आणि खोटं सांगितले की मी तुमचा अंत पाहिलाय. खोटं बोलल्यामुळं शाप दिला होता की हे ब्रह्माजी, तुमचं एक मुंडक ज्या मुखानं तुम्ही खोटं बोललात ते मुंडक धडा वेगळं होईल. आहे की नाही? आणि झालं म्हणले महाराज. तसंच झालं. बरेच दिवस निघून गेले आणि एक दिवशी ब्रह्मदेवाच्या तोंडातून भगवान शंकराची निंदा चालू झाली ब्रह्मदेवाकडून. आता तुम्ही म्हणाला असं कसं होईल? ब्रह्मदेव तर एवढे ज्ञानी होते आणि मग त्यांच्या मुखातून भगवान शंकराची निंदा कस काय, असं तुम्हाला वाटत असेल? एक लक्षात ठेवा, जर कर्म जर घडलं तुमच्या हातून आणि तुम्हाला जर चित्त वाढायचं असेल तर तुमच्या हातात सुद्धा कर्म राहत नाही. आता मला सांगा, रावणाला माहित नव्हतं का, ज्ञान नव्हतं का की परस्त्री घेऊन येणं चुकीचं आहे म्हणून? अरे लक्षात? पण त्यानं का केवळ मोक्ष प्राप्तीसाठी आता तिकडं जाणार नाही, कारण तिकडे गेले की इकडं उशीर होईल आपल्याला. आहे की नाही? आणि मग या ब्रह्मदेवाला शापामुळं निंदा चालू केली. सुरुवातीला सरस्वती माता ब्रह्मदेवाची असणारी अर्धांगिनी आली आणि म्हणली, नकाव नका, तसे करू नकाव, सांगितलेलं ऐकत जावा. भगवान शंकराची निंदा करणं बरोबर नाही, करू नकाव, ऐकाव. तरी ब्रह्मदेवानं ऐकलं नाही. म्हणून आजपासून लक्षात ठेवा. काय? पुन्हा नारद आले. नारद म्हणू लागले, पिताश्री, खरं तर बापानं पोराला चांगलं वंगळ शिकवावं, परंतु आज माझ्यावर अशी वेळ आली की बापाला चांगलं वंगळ शिकवायची पाळी आली. नका, भगवान शंकराची निंदा करणं महापाप आहे, करू नका. ऐकलं नाही. भगवान शंकराच्या मध्ये आणि विष्णू मध्ये एकच फरक आहे. लक्षात ठेवा, भगवान विष्णू आणि भगवान शंकरामध्ये एकच फरक आहे. आणि तो फरक असा आहे की भगवान विष्णू 100 चुका माफ करतात आणि भगवान शंकर हे 1000 चुका माफ करतात. एवढाच फरक आहे. भागवतामध्ये ऐकलं असेल, आहे की नाही? शिशुपालाच्याच की, बरोबर आहे का? हा, शिशुपालाच्या 100 चुका माफ केल्या. तसं या ब्रह्मदेवाच्या 1000 चुका माफ केल्या. आणि ब्रह्मदेवाने काय केलं? त्रिशूळ फेकलं. ब्रह्मदेवाचं मुंडक धडा वेगळं झालं. हे कळलं दक्ष राजाला.
आणि दक्ष राजानं पुन्हा माझ्या बापाचं मुंडकं उडविलो. कोण कोण? भगवान शंकराने. झालं तिथून अजून वाकडं चालू झालं म्हणले महाराज. आणि शेवटी राजा आणि ब्रह्मदेवानं असं का करावं ते सांगायचं राहिलं की त्यांच्यावर माया अशी पडली होती, माया टाकली होती. कुणी? शंकराने. अलग लक्षात म्हणूनच सांगितलेलं आहे ईश्वराची माया थोर, ईश्वराची माया थोर, ईश्वराची माया ब्रह्मादिका नकळे पार. ब्रह्माजीला सुद्धा माया कळली नाही. अलग लक्षात. एक उदाहरण ब्रह्माजीचं आहे की नाही. पुन्हा ब्रह्माजीनं भगवान शंकराचे म्हणले महाराज 12 वर्ष तपश्चर्या केली, 12 वर्ष भगवान शंकराचं चिंतन केलं म्हणले महाराज. आहे की नाही. राजा दक्षाचंही तेच झालं. राजा दक्षाने यज्ञ केला आणि यज्ञामध्ये भगवान शंकराला बोलवलं नाही. पार्वती माता म्हणली हो का जाऊ द्यावं कवा म्हणून माहेरला जायचं म्हणलं की तुमचं असंच असतंय. असंच की माहेरला जायचं म्हणलं की तुम्ही सदा नकच म्हणता. भगवान शंकर म्हणले तसं नाही. तुला एवढा कार्यक्रम होती, राजा दक्षाचा यज्ञ होती, मग आपण दोघ जण जाऊ, पण आता नको. त्याच्यावर पुन्हा अजून माय मावले लय भारी समजवायला. पार्वती मात्याने बी तेच म्हणले. म्हणले धर्म कार्य यज्ञ कर्म आहे आणि मग त्या ठिकाणी निमंत्रणाची काय गरज आहे, चला आपण जाऊ. भगवान शंकर म्हणले तसं नाही. ते शास्त्र मला पण ठाऊक आहे, पण तुझ्या वडिलाचं आणि माझ्याच आडवा इस्तू जात नाही म्हणून नको. नाही नाही जायचे. शेवटी भगवान शंकर रागावले काय म्हणले माहितीये का, जायचं असेल तर तुझं तू जा. असंच का इकडं जाऊ द्यावा जाऊ द्यावा नका नका जाऊ द्यावा जाऊ द्या. शंकराचा अपमान राजा दक्षाकडून झाला आणि माता सतीनं त्या ठिकाणी अग्निकाष्ठ घेतला. ज्यावेळेस भगवान शंकर क्रोधायमान झाले आणि वीरभद्राची उत्पत्ती केली. आणि वीरभद्राच्या यज्ञ करू गेला दक्ष प्रजापती.
वीरच्या गाधाला तयाचा की केवळ भगवान शंकराला विसरला म्हणून त्याचा सुद्धा शिरच्छेद झाला आहे की नाही. असे अनंत उदाहरणं तुम्हाला सांगता येतील. अनंत आलं लक्षात. आणि मग हेच शिवदास माऊलींच्या लक्षात आलं. शिवदास माऊलींचं सुद्धा तुमच्या आमच्यासारखं संसार मोह मायेमध्ये अडकले असावे आणि एकदा आता भगवान शंकराला बोलावं म्हणून शिवदास माऊली भगवान शंकराला बोलू लागले. पहिल्याच्या म्हणू लागलेले तुझ विना शंभोराया रे 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 व्यर्थ जन्म गेला वाया. देवा तुला विसरलो आणि माझा जन्म व्यर्थ गेला. आलं लक्षात. आता आपला जन्म कसा वाया चाललाय ज्याने त्यांनी अंतःकरणात विचार करण्याची गरज आहे. लक्षात असू द्या. पिढी वाम मार्गाला लागलेली आहे. पोरग बापाचं मर्डर करायले, बाप पोराचं मर्डर करायले. मी तुझ्यापासून दूर गेलो, तुझी भक्ती नाही केली. अलग लक्षात. म्हणून शिवदास माऊली दुसरं चरण सेवा भक्ती नाही केली, सेवा भक्ती नाही केली,
शिवभक्ती नाही केली व्यर्थ शिनली माऊली. सुदास माने दुसऱ्या चरणामध्ये सांगू लागले, देवा शिवभक्ती नाही केली व्यर्थ शिनली माऊली. देवा मी शिवभक्ती केली नसल्यामुळं असं वाटतंय की माझ्या माईनं 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वाढवलं. भगवान शिवाची भक्ती कोण केली नाही? सर्वांनी. ऐकाय लिंग पूजन सर्वाची सर्वाशी ब्रह्मा विष्णू आणि त्या रुद्राशी सर्वांनी भगवान शंकराचं चिंतन केलं. म्हणलं महाराज अतिशय उत्तमच उदाहरण द्यायचं असेल, साक्षात पांडुरंग परमात्म्यानं मस्तकावर धारण केलं आहे की नाही. आमचे संत तुकोबाराय एका ठिकाणी म्हणतात, सर्व देवा माझी देव तुका म्हणे महादेव. एवढंच नाही, संत एकनाथ बाबा सांगून गेले बर का, शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे जिती वाच मदता शिवनाम तया नबाधे क्रोधका. एवढंच नाही, संत ज्ञानेश्वरांनी म्हणले महाराज आयुष्यभर त्या पांडुरंगाचं विठ्ठलाचं नामचिंतन केलं, भक्ती केली. परत सांगतोय भगवान विष्णू आणि भगवान शंकर याच्यामध्ये कुठलाच भेद नाही. आणि ज्याला भेद दिसला ते अजून कच्च मडकं आहे असं समजायचं. शिवारे शिवार